सुरुवात करूया ब्रेकिंग बातमीनं। गुजरातमध्ये होणाऱ्या सेमी कंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉननं माघार घेतलेली आहे। वेदांता सोबतच्या करारातून तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीनं माघार घेतली आहे। वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येणार होता, मात्र आता फॉक्सकॉन कंपनीनं माघार घेतल्यामुळे आता हा प्रकल्प होणार की नाही याबद्दल आता प्रश्न निर्माण झालेला आहे। आताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। गुजरातमध्ये होणाऱ्या सेमी कंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉननं माघार घेतलेली आहे। वेदांता सोबतच्या करारातून तैवानच्या फॉक्सकॉन या कंपनीनं माघार घेतलेली। आपल्याला माहित आहे की वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पहिल्यांदा महाराष्ट्रात होणार होता, मात्र तो गुजरातला गेला आणि आता या फॉक्सकॉन कंपनीनं माघार घेतली आहे। आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे, काय म्हणतात बघूया। वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकला असता। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची विधानसभेत अनधिकृतरित्या घोषणा केली होती। पुणे जिल्ह्यात होणारा प्रकल्प गुजरातला का पळवून नेला होता याचं उत्तर सरकारनं द्यावं। आपण बघतोय की या सगळ्यावरून आता माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे।